युद्ध मला वाटेल तेव्हाच संपेल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. तर आम्ही वेळेच्या खूप पुढे आहोत. युद्ध यशस्वीरित्या सुरू. इराणमध्ये आता हल्ला करण्यासाठी काहीही उरलं नाहीये, ट्रम्प यांचं विधान. युद्धामुळे लग्नसराई संकटात. केटरर्सकडे गॅसचा तुटवडा. पिंपरी चिंचवडमधील 10,000 लग्न पुढे ढकलण्याची वेळ येण्याची शक्यता. गॅसच्या तुटवड्यामुळे गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुद्धा होतोय. नागपूर, रत्नागिरी आणि इथं गोडाऊनवर प्रशासनाचा छापा. तर अनेक ठिकाणी हॉटेल्समध्ये घरगुती सिलेंडरचा सर्रास वापर. बीडमध्ये सुद्धा घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणारी टोळी झाली सक्रिय. हॉटेल व्यावसायिकांचा घरगुती सिलेंडरकडे मोर्चा. तर नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा अनुदानावर उपलब्ध होणाऱ्या गॅस सिलेंडरचा वापर. राज्यभरात गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांची भली मोठी रांग. युद्धामुळे सिलेंडरच्या टंचाईची नागरिकांना भीती. आखाती देशामध्ये युद्धामुळे सर्वसामान्यांचे खाण्याचे झाले वांदे. संभाजीनगरच्या इमारतीसह आता नाशिकची मिसळ आणि कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा सुद्धा आता गॅस तुटवड्यामुळे मिळेनासा होणार. इराण इस्रायल युद्धाचे थेट मुंबईकरांवर परिणाम. मुंबईकरांच्या वडापावला गॅस तुटवड्याची झळ. तर पाव निर्मितीवरही परिणाम. व्यावसायिक सिलेंडरच्या टंचाईचा हॉस्टेल आणि मेसला सुद्धा फटका. पुण्यात शिक्षणानिमित्त वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांचे जेवणावाचून हाल. हॉस्टेलमध्ये चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ. नागपुरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरचं 90% वितरण झालं बंद. छोटे रेस्टॉरंट मालकांनी मोर्चा थेट चुलीकडे वळवला. तर सिलेंडरच्या साठेबाजांवर नागपूर पोलिसांची करडी नजर. मुंबईतील गॅस तुटवड्याचा मंत्रालय आणि महानगरपालिकेला सुद्धा फटका. मंत्रालयाचं कॅन्टीन पुढचे 2 ते 3 दिवस बंद राहण्याची शक्यता. तर BMCमध्ये दुपारनंतर जेवणासाठी कॅन्टीन बंद होणार. गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या विरोधात कर्नाटकमध्ये महिला काँग्रेसचं आंदोलन. चुलीवर स्वयंपाक करत महिला कार्यकर्त्यांचं आंदोलन. सरकार सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. इराणकडून थेट ऑइल वॉरची धमकी. अमेरिका, इस्रायल किंवा त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या फायद्यासाठी होर्मुझमधून तेलाचा 1 लिटरही जाऊ देणार नाही, दिला इशारा. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकन सैन्याचा मोठा हल्ला. समुद्रातून सुरुंग पेरणारी इराणची 16 जहाजं केली नष्ट. युद्धाची ठिणगी अधिकच भडकणार. इराणचे सर्वात प्रगत आणि लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र खुर्रमशहर 4 बॅलिस्टिकवर इस्रायलचा मारा. तंत्रज्ञानामुळे इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेला सर्वच्या सर्व लहान बॉम्ब रोखणं होत आहे अशक्य. इराणच्या तेल अवीववरील क्षेपणास्त्र हल्ल्याचा व्हिडिओ आला समोर. आयर्न डोम ही हवाई संरक्षण यंत्रणा क्षेपणास्त्राला नष्ट करण्यात अपयशी. संरक्षण यंत्रणेला चकवा देत क्षेपणास्त्र थेट नागरी वस्त्यांमध्ये. रोहित पवारांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात झाली चर्चा. विविध संस्था आणि स्मारकांना अजित पवारांचं नाव देण्यासाठी घ्यावी लागणार पवार कुटुंबाची परवानगी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाकडून नियमावली प्रसिद्ध. अनधिकृत निधी आणि गैरप्रकार टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानानं फेटाळला. विरोधकांना सभागृहामध्ये बोलू दिलं जात नसल्याचा लोकसभा अध्यक्षांवर आरोप. नाशिकमध्ये एका 10वीच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला तर पेपर देऊन बाहेर आल्यानंतर विद्यार्थ्याला 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं केली मारहाण. हल्ल्याचं कारण अस्पष्ट. पुढील 2 ते 3 दिवस उन्हाचा कडाका वाढणार. विदर्भासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या पार जाण्याची शक्यता.